नमस्कार साहेब. नमस्कार. सर्वप्रथम सांगा आम्ला की हा प्लॉट किती दिवसाचा आहे? 35 दिवस आहे. 35 दिवसाचा 35 आहे. दिवसाचा आहे. बरं. आणि याच्यामध्ये आता तुम्ही जे झाकले वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा आतापर्यंत खर्च किती केला तुम्ही? सगळं मिळून सर 2 एकराला 6 लाख झालं त्याची. 6 लाख खर्च झाला. आणि जे आता सेटिंग वगैरे तुम्ही बघताय फुल वगैरे, तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलंच 35 दिवसाचा प्लॉट आणि याच्यामध्ये सेटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी कशा आहेत काय, तर हे एक वेगळं युनिक काय तर तुम्हाला बघायला मिळालंच असेल. कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मला सांगा की हे बघून तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. शेतावर आलं तर बसूया वाटतंय. बाट बघून चांगलं वाटतंय. आणि ग्रोथ पण चांगला आहे. रोज स्प्रे घेतलं तर नेक्स्ट डे रिझल्ट मिळतंय. सगळं शेड्यूल फॉलो करताय. बरं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा अनुभव किती वर्षाचा आहे मिरचीमध्ये? नाही, हे पहिलं टाइम करायला आम्ही. पहिलं टाइमच करायला लागला. बरं, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात. तर बघा शेतकरी मित्रांनो, या सगळ्या गोष्टी आपण बघतोयच. आणि याच्यामध्ये आम्हाला सांगू शकताय कोणकोणते स्प्रे झालेत काय, याच्याविषयी सगळं जरा माहिती? ते सगळं सर दिलं, ते सगळं शेड्यूल फॉलो केलंय. तेच आहे. बरं. या 2 एकरात शेणखत वगैरे किती घातले तुम्ही? काय शेणखत 10 ट्रॉली 10 ट्रॉली म्हणजे एकरी 10 ट्रॉली शेणखत घातले. वरखत वगैरे काय घातले? बेसन दूध टाकलंय. बरं. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तर आपण बघूया. माल किती निघतोय, पहिला तोडा किती निघणार आहे, सगळ्या गोष्टी. तर या ठिकाणी बाकीचे शेतकरी आहेत, त्यांना विचारूया तुमचा किती वर्षाचा अनुभव आहे मिरचीतला? बळीराजा कृषी उद्योग आपल्यासाठी घेऊन आले आहे 7,000 रुपयात 1 एकराचे आयसाय ठिबक सिंचन, तेही 7 वर्षाच्या गॅरंटीसह. ड्रिप इरिगेशन, आयसाय व नॉन आयसायसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठी कंपनी ते ग्राहक केंद्र. शेतीविषयक लागणाऱ्या सर्व गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रभर उपलब्ध करून देणारे महाराष्ट्रातील पहिले शेतकरी सर्व्हिस केंद्र. कुठलाही जादा फायदा न बघता शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवले केंद्र म्हणजे बळीराजा कृषी उद्योग. 10-12 वर्ष झाले. 10-12 वर्षाचा अनुभव आहे. तर हे पहिल्या वर्षी आहेत, त्यामुळं यांना काही सांगता येणार नाही. पण तुमचा जो 12 वर्षाचा अनुभव आहे, त्याच्या पुढे जा हा 35-36 दिवसाचा प्लॉट आहे, तर काय वाटतं तुम्हाला? चांगला आहे. चांगला आहे. हा चांगला आहे. पण 12 वर्षाच्या अनुभवा पुढे कसं वाटतं? नाही हे साहेबचं ट्रीटमेंट चांगलं आहे. बरं. टेम्परेचर रेग्युलर 12 वर्षात जे आहे तेच आहे का वाढले का कमी झाले? आता वाढले. टेम्परेचर वाढलेलं असून सुद्धा म्हणजे तुम्हाला ग्रोथ वगैरे कशी वाटते? ग्रोथ चांगला आहे. ग्रोथ चांगले. आणि हा जो चांगला आहे, फ्लावर सेटिंग चांगला आहे, ते काहीच प्रॉब्लेम नाही. बरं. हे जे खर्च सांगतायत ते खर्चाची बाजू बघितली असता तर अतिशय जास्त खर्च झाला आहे का? नाही निघतंय खर्च. बरं. तुम्ही किती दिवसापासून साहेब शेड्यूल घेताय काय? गेल्या वर्षी तिथं आलं तर बघा विटामध्ये HB पेट्रोल पंप तिथं बघा शेतकरी मित्रांनो, पाठीमागे जाऊन एक व्हिडिओ बनवला आपण विट्यामध्ये. त्या ठिकाणी आले होते शेतकरी. तर जो अनुभव आहे तुमचा वर्षातला आणि हे जे बघताय आता यांना परफेक्ट येत नाही मराठी. बरं. तुमचं आता कन्नड मधनं सांगा काय अनुभव तुम्हाला काय वाटतंय? मला काय कळत नाही बरं का, मी नुसतं हा म्हणणार. ಮರಾಠಿ ಬರ್ರಿ ಸರ್ ಶೆಡ್ಯೂಲ್ ಹಾಕಿ ಮಾಡಿದ್ರಿ ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಚಲೋ ನಡೀತದೆ ನಮ್ದು ದಂಧೆ. शेड्यूल आणायला सगळं चांगलं झालंय. म्हणजे आतापर्यंत शेड्यूल आणलेले सगळं चांगलं झालं तुमचं. बरं. कोणकोणती पिकं होती आणि त्यात कसं कसं तुमची ग्रोथ झाली? वांगी आहे आणि ढबू आणि वांगी. बर. आणि पण चालू आहे आता. कारली पण चालू आहे आमचं. बर. तर बघूया आपण प्रत्येकाच्या प्लॉटवर जाणार आहे, सगळे डिटेल्स घेणार आहे. आणि हा प्लॉट 35 दिवस तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि असंच टेक्निकल नॉलेज घेत राहा. धन्यवाद.